नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा या ठिकाणी गणित विषयाचा प्रॅक्टिस सेट 38 या ठिकाणी सोडवून घेत आहोत। तर मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन फर्स्ट मध्ये असं सांगितलं आहे की 5 वर्कर्स टेक 12 डेज टू व्हिडिओ फील्ड, म्हणजे 5 वर्कर्स म्हणजे 5 जे कामगार आहेत ते काम करण्यासाठी त्यांना 12 दिवस लागतात। तर हाऊ मेनी डेज विल 6 वर्कर्स, म्हणजे 6 वर्कर्सला किती दिवस लागतील। आणि त्याच प्रश्नात आपल्याला असेही सांगितले आहे हाऊ मेनी विल 15 टेक, म्हणजे 15 वर्कर्स 15 कामगार किती दिवसात काम करतील। तर चला मित्रांनो, आपण याचे सोल्युशन काढूया। तर बघा, यात सोपी पद्धत आहे, जेवढे वर्कर्स सर्वात पहिले दिलेले आहे आणि त्यांची डेज ते मल्टिप्लिकेशन करायची। मग आता इथे वर्कर्स किती आहेत तर 5 आणि नंतर मग किती आहेत तर 12, तर मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 60। आणि जेवढेचे आपल्याला काढायचे त्यांनी निघालेल्या संख्येला भाग द्यायचा, म्हणजे किती तर 6 ने 60 ला भाग दिला की 6 1 6, 6 10 60। तर आपले इथे उत्तर निघाले आहे 10। मग याला असे बॉक्स करून आपण इथे लिहायचे आहे 6 वर्कर्स टेक 10 days to weed a field। तर मित्रांनो, अजून आपल्याला 15 जणांचीही काढायची आहे। तर हा होता फर्स्ट क्वेश्चन, पहिल्याच प्रश्नामधला। तर आता आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूया। फर्स्ट क्वेश्चन मधला तर आता आपल्याला सांगितलं आहे 15 टेक। आता बघा, आपण इथे 60 निघाले होते, तर 60 आपण 15 नी 60 ला भाग घालायचा आहे। तर मांडणी करून घ्यायची आहे 15 चौक 60, 15 1 15, इथे आले 4। तर मग आपल्याला उत्तर मिळाले आहे 15 वर्कर्स टेक 4 days टू वीड अ फील्ड। तर मित्रांनो, आपला इथे पहिला क्वेश्चन संपलेला आहे। तर याच प्रश्नाला सोडवण्याची अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो। तर दुसरी ट्रिक, सेकंड ट्रिक म्हणून आपण इथे नाव टाकू। तर सेकंड ट्रिक मध्ये असे आहे की जेवढे वर्कर्स आहेत मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12। 6x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12। आता इथे आपण याची उत्तर काढली, तर आता इथे ह्याचं उत्तर काढायचं आहे आणि इथे 6x इज इक्वल टू 60। आणि आता इथे 6 होता, इथे मल्टिप्लाय झाले, आता इथे जाऊन त्याचे भागाकार होणार आहे म्हटल्यावर अजून एकदा तीच, पण ही पद्धत सोपी आहे। मग ही 6 ने 60 ला भागणे 10, वापस तेच उत्तर मिळणार आपल्याला। आणि 6 1 6, 15 ची तशीच पद्धत आहे सेकंड मध्ये। 15 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12। मग इथे येणार 15x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12। मग इथे फक्त x आणि इथे 15 मल्टिप्लाय बाय होता इथे म्हणल्यावर इथे असणार आहे डिवायडेड बाय 15। 15 × 15, 15 4 जा 60। तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे 10 आणि इथे 4 आणि इथेही 10 आणि इथेही 4च उत्तर मिळाले आहे। म्हणून या दोन्ही ट्रिक तुम्हाला काम येऊ शकतात। चला आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया। तर मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन सेकंड मध्ये सांगितले आहे मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक। तर या टूकचा अर्थ बघणे नाही, तर या टूकचा अर्थ घेणे, म्हणजे टूक म्हणजे टेकचा हा भूतकाळ आहे। रीडिंग 40 पेजेस एव्हरी डे, म्हणजे तो रोज 40 पेजेस वाचत होता। हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days, म्हणजे त्याला रोज किती पेज वाचायला लागतील जेव्हा ती बुक 8 दिवसांमध्ये संपेल। तर ती बुक किती पेजांची होती आधी आपल्याला ते काढायला लागेल। तर मी तुम्हाला याचे स्पष्टीकरण पण देतो। तर तो 10 दिवसात ती बुक फिनिश करायचा आणि रोज 40 पेज द्यायचा, म्हणल्यावर 10 मल्टिप्लाय बाय आपल्याला 40 करायला लागणार इज इक्वल टू 400।
म्हणजे 400 पेजेसची ती बुक होती. तर मग त्याला 8 दिवसात संपवायचे म्हणल्यावर आपल्याला इथं डिवायडेशन करायला लागणार. कशाचं तर 400 भागिले 8. मग आपल्याला इथे मांडणी करून घेऊयात. 400 भागिले 8. 8च्या पाड्यामध्ये 400 तर येत नाही पण 40 येतं. किती नंबरला येतं तर 5 नंबरला येतं. मग 5 आणि 0 राहिल्यावर त्याला 0ने भाग देऊन टाकायचा. मग इथं आले 50 आणि 8 एके 8 म्हणल्यावर मग मोहनराव read in a 1 day 50 pages to finish 8 book. तर मित्रांनो, सोप्या पद्धतीत आपले क्वेश्चन 2 चे उत्तर निघाले आहे. तर आपण क्वेश्चन 3 कडे वळूया. तर मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन 3 मध्ये सांगितलं आहे मेरी सायकल्स ॲट 6 km/h. म्हणजे जी मॅरी आहे, एक मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तो 6 किलोमीटर म्हणजे 6 km/h एका तासात तो 6 किलोमीटर हे अंतर पार करतो. तर हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंटीज हाऊस विच इज 12 किलोमीटर अवे. म्हणजे त्याला त्याच्या तिला तिच्या आंटीच्या घरी जायचं आहे. तिच्या आंटीचं घर 12 किलोमीटरवर आहे. तर मग ती 6 किलोमीटरमध्ये एक अवरमध्ये 6 किलोमीटर पार करते. तर 6 गुणिले 2 हे 12 होतात. म्हणून मग 2 किलोमीटरमध्ये ती तिच्या आंटीच्या घरी पोहोचणार आहे. म्हणजे 2 तासात ती तिच्या आंटीच्या घरी पोहोचणार आहे. तर आपल्याला तसं काय सांगितलं आहे, सायकलची स्पीड 4 km/h असेल तर तिला किती तास लागतील जायला. तर मग आपल्याला 4चा आणि 12चा भागाकार करायचा आहे. तर आपण ते करूया. तर आपण पहिले मांडणी करून घेऊया. 12 डिवायडेड बाय 4. तर मग 12 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 3 जा 12. मग ती 3 तासांनी तिच्या आंटीच्या घरी पोहोचेल जेव्हा तिच्या सायकलची स्पीड 4 km/h असेल. मग आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 km/h. हाऊ लॉंग विल शी टेक. मग आपण इथे लिहायचं आहे 3 hours will she take. तर मित्रांनो, आपले इथे क्वेश्चन 3 ही संपलेला आहे. तर आपण क्वेश्चन 4 कडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण क्वेश्चन 4 चे उत्तर काढूया. याचे उत्तर थोडेसे अवघड आहे, त्यामुळे आपण हे थोडंसं डिफिकल्ट मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला सोपंच जाणार आहे लिहायला, फक्त स्पष्टीकरण जरासं जादा आहे. तर आपण इथं लिहायचे आहे गव्हर्नमेंट वेअर हाऊस लास्ट 30 days फॉर 4000 पीपल्स. आणि सेकंड मध्ये लिहायचं आहे अजून एक गव्हर्नमेंट. हे वाक्य आपल्याला प्रश्नात जसे दिले होते आपण तसे लिहिले आहे. हे आपल्या मनाने लिहायचे आहे. गव्हर्नमेंट वेअर हाऊस लास्ट 6000 days फॉर X. तर आपण याचे उत्तर काढायचे आहे. आता
आपल्याला मग सर्वात पहिले जे आहे 6000 मल्टिप्लाय बाय एक्स, ज्याचं तिथं 6000 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 4000. मग या 6000 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 6000x इज इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 4000. आता इथे मल्टिप्लिकेशन होतं म्हणल्यावर इथे काय होणार आहे, डिवायडेशन. तर इथे x इज इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 4000 डिवायडेड बाय 6000. तर आता शून्यला शून्यला शून्य, शून्यला शून्यला शून्य कट. 6 × 6, 6 × 5 = 30, 5 चौक 20, तर 20. मग शेवटला आपले वाक्य असे येणार आहे की 20 days will it last for 6000 people. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आपला इथे प्रॅक्टिस सेट 38 हा संपलेला आहे. तर नक्की या आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर पण